नमस्कार मंडळी, जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तर आता 25 आणि 26 जानेवारीला आम्हाला सुट्टी होती. माझ्या चौधरींना सुट्टी होती. तर आम्ही गावाकडे गेलो होतो आणि गावाकडून आम्ही काय आणलंय बघू शकता तुम्ही. तुम्ही कदाचित याला नाशिककडचे जे लोक आहे ते ओळखू नाही शकणार. इकडे हा प्रकार काही मिळतच नाही. तर हे कंदमुळं आहे एक प्रकारचं आणि याला भातकंद असं म्हणतात. हे रानफळ आहे. रानामध्ये जंगलामध्ये जे आदिवासी लोक राहतात ते हे कंदमुळं फळं खाऊन जीवन जगत असतात. जे पुरातन होते लोक, आदी मानव होते, ते ह्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह करत होते. आणि आपले इष्टदेव श्रीराम, सीतामैया, लक्ष्मण दादा हे सर्वचे सर्व जेव्हा वनवासामध्ये गेले 14 वर्ष, तेव्हा ते सुद्धा हेच कंदमुळं फळं खाऊन त्यांनी 14 वर्ष जीवन व्यतीत केलं. रानभाज्या, रानफळं, हे कंदमुळं, रताळे, कसावा, लाल लाल कंदमुळं म्हणजे एकच नाही, खूप प्रकारचे कंदमुळं आहे. त्याच्यामध्ये 2-3च प्रकार मला माहिती आहे. लाल लाल ते काळे रताळे, लाल रताळे आणि हे भातकंद, कंदमूळ, अजून कंदमूळ असं नावाचं एक अजून असं हे आहे. जळ असते ती खाली, वरती वृक्ष असतात आणि त्यांच्या खाली जसा आपला बटाटा येतो तसंच हे सुद्धा जमिनीमध्येच आलेलं असतं. याला खोदावं लागतं तेव्हा हे मिळतं आपल्याला. आणि मला सुद्धा याची जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे, पण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, स्टार्च, फायबर हे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. आणि आपण म्हणतो आदिवासी लोकांना काही मिळत नाही, तिकडे काही सोयीसुविधा नसतात, तरी सुद्धा ते चांगले राहू शकतात. त्यांना काही आजार नसतो, कारण की ते असे कंदमुळं फळं खाऊन जीवन व्यतीत करत असतात. त्यांच्यामध्ये त्यांना खूप फायबर वगैरे मिळत असतं. तर मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता तुम्ही. एक मिनिट. बघू शकता तुम्ही जंगलातील हे कंदमुळं, उदाहरणार्थ रताळे, रामकंद, कसावा या प्रकारचे कंदमुळं हे आपल्याला बघायला मिळतात. पण शक्यतो 2 रताळे आपल्याला मिळतात आणि हे भातकण मिळतात. भातकण सुद्धा फक्त जळगावमध्ये मिळू शकता, इतर दुसऱ्या ठिकाणी मला माहिती नाही. आणि याच्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. मी तुम्हाला सांगितलं, कार्बोहायड्रेट्स, लोह आणि खनिजांचा उत्तम स्तोत्र असून आरोग्यासाठी हे अत्यंत पौष्टिक असतात. ती शरीराला ऊर्जा देतात, प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि पाचन शक्ती सुद्धा सुधारतात. दुर्गम भागातील आदिवासींसाठी ही मुख्य अन्न असून ते अनेक आजारांवर रामबाण औषध म्हणूनही ओळखले जातात. बघू शकता तुम्ही. आता मी यांना उखडेल किंवा भाजेल, त्यांचे आपण रेसिपी सुद्धा करू शकतो. आणि हे शरीरासाठी पौष्टिक आणि ऊर्जावर्धक सुद्धा खूप असतात. कंदमुळांमध्ये मोठमोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, स्टार्च आणि फायबर असतात, जे त्वरित ऊर्जा देतात. लाल रताळे आणि इतर कंदमुळे आदिवासी महिला आणि लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. ही कंदमुळे पचनास हलकी असतात, मधुमेह नियंत्रण आणि त्वचा सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. याच्यामध्ये इम्युनिटी बूस्टर भरपूर असते. जंगलातील नैसर्गिक कंदमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अन्नसाठा सुद्धा, त्यांचा अन्नसाठा तो हाच असतो. दुष्काळ किंवा प्रतिकूल परिस्थितीत कंदमुळे अन्नाचा एक सुरक्षित आणि उत्तम पर्याय ठरतात. खनिजांचा साठा सुद्धा असतात. यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन, मिनरल, व्हिटॅमिन सी यासारखी आवश्यक खनिजे असतात, जी हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असतात. तर बघितलं मित्रांनो, हे आपल्याला दिसतात वरतून असे. मी तुम्हाला सोलून दाखवते, थांबा. बघा तुम्ही, तुम्हाला मी एक सोलून दाखवते छोटंसं. हे घेते मी, त्याला उकळेल किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकेल. खूप कडक असतं ते ॲक्च्युली. हे थोडंसं खराब आहे वाटतं. हे बघू शकता, खराब म्हणजे थोडंसं कडक आहे ते, बस.
आम्हाला घेता नाही आले. यांना तर, माझ्या मिस्टरांना तर हा प्रकारच काय माहिती नव्हता. पण मला आम्ही तिकडून जात होते नातेवाईकांच्या घरी, तर आम्हाला बामणोदमध्ये दिसलं ते. हे बघा किती जाड ते कातडी आहे त्याची, अशी सोलायची असते ती. सोलता पण येत नाही मला ती, कडक असते, नरम वरतून. हे पण खराब झालेलं आहे वाटतं. हो, खराबच आहे. हे बघा, असं सोलायचं असतं. आम्ही जेव्हा लहान होते, माझे मोठे बाबा हे खोदायला जायचे, काढायला जायचे. आमच्या घरी खूप आणायचे, आम्ही खूप खाल्लेले आहे हे. आणि हे शरीरासाठी खूप चांगले असतात. आपले भगवंत श्रीराम प्रभू, माता सीता आणि लक्ष्मण दादा यांनी 14 वर्ष कंदमुळे, फळं हे खाऊनच व्यतीत केलेले आहे. आधीचे लोक स्ट्रॉंग होते, कारण की ते विदाऊट केमिकल्स यूज करत होते, म्हणजे ऑर्गॅनिक होतं सगळं काही. हे बघा, हे छान आहे, इतकं छान लागतं. मी तर तिथे आमच्या गावी रोजोद्याला कच्चच खूप खाल्लं. माझे सासरे म्हणत होते की भाजून खायचं. म्हटलं नाही, मला कच्चं खूप आवडतं. हे बघा, खाऊ. एकदम छान. आता मी संध्याकाळी त्यांना उकडेल, माझे चौधरी घरी आले की त्यांना भाजेल. तिखट मीठ टाकायचं थोडंसं, अजून छान लागतं. उकळलेलं सुद्धा छान लागतं. तर तुम्ही सुद्धा हे कंदमुळं कधी खाल्लेले आहे का, मला कमेंट करून सांगा. आणि मी हे बामणोदवरून घेतलेले आहे आणि 60 रुपये किलो घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा घ्या. तुमचे कोणी नातेवाईक असतील गावाला, त्यांना सांगा. पोस्टाद्वारे मागवा, 2 दिवसामध्ये तुमच्या घरी ऑनलाईन येऊन जातील. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. तुम्हाला आवडले का मला नक्की सांगा.